नमस्कार मुलांनो. आज आपण इयत्ता 10वी मराठी माध्यमाच्या मराठी या विषयामधील 16वी कविता पाहणार आहोत. आकाशी झेप घेरे. या कवितेचे कवी आहेत जगदीश खेबुडकर. या कवितेत कवीने सुरक्षिततेचे आणि परावलंबनाचे कवच काढून स्वकष्टाने जगण्याचे महत्त्व सांगितले. आपल्या क्षमतांवर व सामर्थ्यावर विश्वास ठेवला पाहिजे आणि यासाठी त्यांनी पाखराचे उदाहरण देऊन त्याद्वारे स्वसामर्थ्य म्हणजे काय ते सांगितले. या कवितेतून कवीने परावलंबत्व सोडून स्वतःच्या सामर्थ्याने, हिमतीने ध्येय गाठले पाहिजे आणि यश मिळवून त्याचा आनंद घेतला पाहिजे असा संदेश दिलाय. प्रथम आपण ही कविता वाचूया. आकाशी झेप घेरे पाखरा सोडी सोन्याचा पिंजरा. तुझ भवती वैभव माया फळ रसाळ मिळते खाया. सुख लोलुप झाली काया हा कुठवर वेड्या घेसी आसरा. तुझ पंख दिले देवाने कर विहार सामर्थ्याने. दरी डोंगर हिरवी राने जा ओलांडून या सरिता सागरा. कष्टा विण फळ ना मिळते तुझ कळते परिना वळते. हृदयात व्यथा ही जळते का जीव बिचारा होई बावरा. घामातून मोती फुलले श्रमदेव घरी अवतरले. घर प्रसन्नतेने नटले हा योग जीवनी आला साजिरा. आता आपण त्याचा अर्थ समजून घेऊया. आकाशी झेप घेरे पाखरा सोडी सोन्याचा पिंजरा. या इथे झेप घे म्हणजे सज्ज हो, तयार हो असं सांगायचंय कवीला. पाखरा म्हणजे शब्दशः अर्थ आपण जर घेतला तर पक्षाचा हा समानार्थी शब्द आहे. पण या इथे कवीने माणसाला उद्देशून हा शब्द वापरला. सोडी सोन्याचा पिंजरा. सोन्याचा पिंजरा म्हणजे काय तर आयते मिळणारे सुख, वैभव, जे काही न करता कुठलीही मेहनत न घेता जे सुख मिळतं ते. कवी काय म्हणतायत, हे माणसा, हे पाखरा, तू हे आयते मिळालेले सुख आहे ते सोडून स्वतःला सिद्ध करण्यासाठी आकाशात झेप घे. स्वतःच्या क्षमता ओळखून पुढे पुढे जात राहा. सत्ता, संपत्ती यांनी वेढलेल्या या सोन्याच्या पिंजऱ्याचा मोह तू सोडून दे. या पिंजऱ्याचा त्याग करून तू यशाच्या शिखराकडे झेप घे. पारतंत्र्याचा त्याग करून स्वातंत्र्याचा आनंद घे. जेव्हा एखादा पक्षी पिंजऱ्यामध्ये बंदिस्त असतो, त्याला सगळं वेळच्या वेळी खायला प्यायला मिळत असतं. पण खरं स्वातंत्र्य तो जेव्हा पिंजऱ्यातून बाहेर पडतो तेव्हा तो अनुभवत असतो. तर तेच कवी सांगण्याचा प्रयत्न करतायत की तू त्यामध्ये बंदिस्त राहू नको. त्यातून तू बाहेर ये आणि स्वतःला सिद्ध कर. तुझ भवती वैभव माया फळ रसाळ मिळते खाया. सुख लोलुप झाली काया हा कुठवर वेड्या घेसी आसरा. वैभव म्हणजे काय तर संपन्नता, संपत्ती. माया म्हणजे पण संपत्ती. रसाळ म्हणजे रसदार. सुखलोलुप. सुखलोलुपचा अर्थ काय तर सुखात रममाण झालेले. काया म्हणजे शरीर आणि आसरा म्हणजे आश्रय. कवी काय म्हणतायत की माणसाला उद्देशून म्हणतायत की तुझ्या भोवती भौतिक सुख, माया, मोह यांचा पाश आहे आणि या सुखाचे फळ चाखून तू तृप्त होत आहेस, म्हणजे त्यातच तू समाधान मानतोयस. तुझ्या शरीराला आयत्या गोष्टी, ऐशो आराम याची सवय झालीये. पण माणसा, या ऐश्वर्याचा कुठपर्यंत आसरा घेशील तू? या मोहमायेत किती दिवस अडकून राहशील? तुला सुखाचे फळ खाण्यास मिळत आहे. तुझे शरीर भौतिक सुखाला चटावलेले आहे आणि त्यामुळे तू या सुखात लोळत आहेस. पण हे सुख किती काळ टिकणार आहे? या सुखाचा तू किती काळ आश्रय घेणार आहेस? तू जागा हो आणि या तात्पुरत्या मिळणाऱ्या सुखाचा त्याग कर, म्हणजे यातून बाहेर पड. तुझ पंख दिले देवाने कर विहार सामर्थ्याने. दरी डोंगर हिरवी राने जा ओलांडून या सरिता सागरा. तुझं पंख दिले देवाने कर विहार. विहार करणे म्हणजे काय तर संचार करणे. सामर्थ्याने म्हणजे शक्तीच्या साह्याने.
सरिता म्हणजे नदीचा समानार्थी शब्द आहे. तुला देवाने पंख दिलेत, तर त्याचा वापर करून सामर्थ्याने विहार कर. म्हणजे त्या पंखाचा वापर करून तुला हवं तिकडे तू जा. म्हणजेच त्याने माणसाला उद्देशून काय म्हटलंय, की माणसाला हात दिले, त्याचा वापर कर आणि स्वतःच्या कष्टाने उभा राहा. दरी, डोंगर, रान यांना ओलांडून म्हणजेच तुझ्या हे सगळं करत असताना तुझ्या वाटेमध्ये काय येईल? तर अडथळे येतील. त्या अडथळ्यांना दूर कर आणि जिद्दीने एक एक टप्पा पार करत यशाच्या शिखरापर्यंत पोहोच. असे कवी इथे सांगत आहे. म्हणजे तू जेव्हा स्वतः कष्ट करणार, तेव्हा तुला प्रत्येक वेळेला यश मिळेलच असं नाही. अनेक अडचणी येतील. त्या अडचणींचा सामना कर आणि यश मिळव. कष्टाविण फळ ना मिळते, तुझ कळते परीना वळते. हृदयात व्यथा ही जळते, का जीव बिचारा होई पावरा. फळ मिळतं म्हणजे काय? फळ मिळणं म्हणजे कार्य यशस्वी होणं. म्हणजे फळ मिळणं म्हणजे तुम्ही कुठलंही कार्य केलात आणि त्याच्यामध्ये तुम्हाला यश मिळालं, तर त्याला त्याचं फळ मिळणं असं म्हणतात. कळते परीना वळते. करते परीना वळते म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला समजते, परंतु आपण त्याचं आचरण करत नाही किंवा ते आचरण आपल्याकडून होत नाही. त्याला आपण कळते परीना वळते याचा तो अर्थ आहे शब्दशः. व्यथा म्हणजे काय? तर दुःख. जीव बावरा होणे. कावरा बावरा होणे मग आपण असे हा शब्दप्रयोग वापरतो. तर बावरा होणं म्हणजे गोंधळून जाणे. कष्ट केल्याशिवाय फळ मिळत नाही. आयते सुख मिळत नाही. त्यासाठी मेहनत करावी लागते. हे तुला समजतंय, परंतु तुझ्या आचरणात, वागणुकीत ते दिसत नाही. त्यामुळे तुझ्या मनातील दुःख मनातल्या मनातच जळत राहते. स्वातंत्र्याची ओढ तर आहे, म्हणजे तुला स्वातंत्र्य तर हवंय, पण त्याची पूर्तता होत नाही. त्यामुळे तुझा जीव कावरा-बावरा होतो, कासावीस होतो. म्हणजे तुला कळत नाहीये काय करायचं. तुला स्वातंत्र्य तर हवंय. तुला कष्टाशिवाय फळ मिळणार नाही हेही समजतंय. पण काय करायचं हे समजत नाही आणि त्यामुळे तू गोंधळून गेलायस. घामातून मोती फुलले, श्रमदेव घरी अवतरले, घर प्रसन्नतेने नटले, हा योग जीवनी आला साजेरा. घामातून मोती फुलणे म्हणजे काय? तर कष्टातून फळ मिळणे. घाम गाळणे म्हणजे कष्ट करणे आणि त्याच्यामधून मोती फुलणं म्हणजे फळ मिळणं. श्रमदेव म्हणजे श्रम केल्यानंतर जे आपल्याला समाधान मिळतं, म्हणजे ते कष्टाचा देव असं इथे म्हटलेलं आहे त्याचं. म्हणजेच ईश्वर. ईश्वरासाठी श्रमदेव हा शब्दप्रयोग आलेला आहे. प्रसन्नता म्हणजे उल्हासितपणा. प्रसन्न वाटणं. जेव्हा आपण एखादं काम करतो, त्यामध्ये आपल्याला यश मिळालं, ते आपल्याला आनंद होतो. नटले म्हणजे सजले. योग म्हणजे हा योग जीवनी. योग म्हणजे प्रसंग आणि साजिरा म्हणजे गोजीरवाणा. घाम गाळला की शेतात मोती फुलतात. हा श्रमरूपी ईश्वराचा चमत्कार आहे. म्हणजे जेव्हा आपण मेहनत करतो तेव्हा त्याचं आपल्याला फळ मिळत असतं. कष्ट करून घरात येणारे धान्य म्हणजे श्रमदेवाचे घरात होणारे आगमनच आहे. म्हणजे जे धान्य तुमच्या घरामध्ये येतं तुम्ही कष्ट केल्यानंतर, ते जणू काही परमेश्वरच त्या रूपामध्ये तुमच्या घरात येत असतो. त्यामुळे घरात प्रसन्नता येते. कष्ट केल्याने असा सुखाचा गोड प्रसंग आयुष्यात येतो. हे जाणून घे. स्वातंत्र्याचे मोल सुद्धा जाण. स्वकष्टाचे महत्त्व जाणल्यावर तुझ्या आयुष्याचे सार्थक होईल. तुझ्या घरात प्रसन्नता येईल, असे कवी येथे सांगत आहेत. म्हणजे जेव्हा तू मेहनत घेशील, त्या मेहनतीचं जेव्हा तुला फळ मिळेल, त्याचं चीज होईल, तेव्हा तुला खरा आनंद मिळेल आणि तुझं घर आनंदी होईल. तर ह्या संपूर्ण कवितेतून कवी काय सांगण्याचा प्रयत्न करतोय, की आपण जेव्हा जीवन जगत असतो, तेव्हा माणसाला अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं. आयुष्यात येणाऱ्या संकटांचा सामना करता करता माणूस हतबल होऊन जातो, थकून जातो. तो नशिबाला दोष देऊ लागतो, पण असे वागणे चुकीचे आहे. माणसाने सतत प्रयत्न करायला हवा. नशिबाने काहीही मिळत नाही.
प्रयत्नाने आपण आपले नशीब घडवत असतो. शरीराला तृप्त करणारी सुखे महत्वाची नसतात. म्हणजे जे आपण शरीर सुख जे म्हणतो, ते जे मिळतं ते म्हणजे महत्व नाहीये, ते महत्वाचं नाहीये. कारण ती कायमस्वरूपीच नसतात, ती तात्पुरती असतात. आपल्या प्रयत्नाने गगनात भरारी मारली पाहिजे, त्यातच खरे सुख असतं, असा संदेश कवीने या कवितेतून दिलाय. तर ही कविता तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तर भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.